सिन्नर तालुक्यातील दोडी गावात मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाच, शिवाय पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे न घेणाऱ्या तिच्या आजीची निर्घुण हत्याही करण्यात आली। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांसह संबंधित समाज बांधवांनी केल्यानं तणाव निर्माण झाला होता। 7 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून मुलीच्या आजीवर दबाव टाकण्यात आला। 3 लाख रुपये देऊ करण्यात आले होते, मात्र आजीने नकार दिला। त्यामुळे संतापलेल्या संशयितांनी आजीचे अपहरण केले आणि साडीच्या साह्यानं गळा दाबून आजीचा खून करण्यात आला। निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत फेकून देण्यात आला। 4 दिवसांनी म्हणजे सोमवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरले। नातेवाईकांसह समाज बांधवांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली। संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा यावेळी संबंधांनी घेतला होता। SIT स्थापन करून तपास करण्यात यावा, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। माझे नाव सुनीता दत्तात्रय वाघचौरे। माझ्या बहिणीवर ज्यांनी अत्याचार केला त्या गावातले लोक, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी माझ्या बहिणीला फोन केलेला होता तर तू केस माघार घे, तुझ्या तू जरी बलात्कार झाला तर तू ती केस माघार घे, नाही तर तुझ्या जीवाला आम्ही काहीतरी करू। ती म्हणे माझा काही त्याच्या संबंध नाही, माझी सून आणि तुम्ही पाहून घ्या। तिला वाटलं माझ्या जीवाचं काही कारण नाही, पण त्यांनी नेलं, त्या विहिरीत लोटलं, बांधलं, तिची साडी फेडी, तिच्या गळ्याला बांधली, गळ्याला फाशी दिलेली, पाय बांधलेले, हात बांधलेले। आम्ही अक्षरशः ती जागा पाहिली तर अर्धा ते 1 गुंठीची जागा आहे, तिनं पूर्ण असं तिथं हे होईल। आणि ते आरोपी ते ज्या पूर्वी बलात्कार केला त्यांच्याच घरच्यांनी हे सगळं केलेले। पोलीस पाटील आणि सरपंच यांनी दम दिले, पण यांना सगळ्यांना फाशीची सजा व्हावी एवढी माझी विनंती। मी निलेश राऊत, संस्थापक अध्यक्ष नवयुग कुंभार समाज विकास संस्था। आम्ही इथं सर्व कुंभार समाज बांधव आज इथं जमलो आहेत नाशिकला। विषय असा होता की सिन्नर तालुक्यातील दोंडी या गावामध्ये आमच्या कुंभार समाजाची अल्पवयीन मुलगी हिच्यावर अमानुषपणे आज 6 दिवसापूर्वी बलात्कार झाला। त्याचबरोबर तिची आजी संगीता जाधव हिचा सुद्धा 3 दिवसापूर्वी अपहरण करून तिला मारून टाकण्यात आलं। तिचे हातपाय बांधून तिला शेजारीच असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिलं। हे नराधमांनी हे एवढं अमानुषपणे हे पाप केलं, हे एवढं मोठं कृत्य केलं। याबद्दल समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या कुंभार समाजाला न्याय पाहिजे। जे आरोपी आज फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करावी व पोस्को अंतर्गत झालेला गुन्हा व हा 363, 302 झालेला गुन्हा, या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींना अटक करून यांना तात्काळ फाशी व्हावी। या फाशीसाठी हे जो मॅटर आहे, हा जो प्रकरण आहे, हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकून 6 महिन्याच्या आत आरोपीला फाशी व्हावी ही समाजातर्फे आम्ही विनंती करण्यासाठी इथं सर्व लोक आलेलो आहोत। जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही, जोपर्यंत आरोपी कस्टडीत होत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही।